गुरुवारी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी जारीदा यांना गवळी समाजाने निवेदन दिले आहे व दहेंद्री परिसरातील गवळी समाज आज गंभीर संकटात सापडला आहे। गुरे म्हशींच्या उपजीविकेवर जगणाऱ्या या समाजाला जंगलातील अतिक्रमण धारकांकडून सातत्याने त्रास दिला जात आहे। गुरे म्हशींना जंगलात नेऊन चारण्यास अडथळे निर्माण केले जात आहेत। इतकेच नव्हे तर अतिक्रमण धारकांकडून गवळी समाजाला उघड धमक्या दिल्या जात आहेत। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गवळी समाजाने वनपरिक्षेत्र अधिकारी जारीदा यांना निवेदन सादर करून 8 दिवसांच्या आत अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी केली आहे। अन्यथा आपल्या गुऱ्या म्हशींसह वनपरिक्षेत्र कार्यालयात कोंडण्याचा इशारा गवळी समाजाने दिला आहे। गवळी समाज हा परंपरेने गुरेढोरे पाळून व दूध विकून उपजीविका करणारा समाज आहे। जंगलातील माळराने गवताळ जमीन ही त्यांच्या गुरांसाठी प्रमुख आधार ठरते, पण गेल्या काही वर्षात जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर अतिक्रमण झाले असून येथे पिके लावल्याने गुरे चारण्यासाठी योग्य जागा शिल्लक राहिलेली नाही। गवळी समाजाचे गुरे जंगलात गेल्यास अतिक्रमण धारक अडवतात, शिवीगाळ करतात, कधी कधी मारहाण देखील करतात आणि आता पुढील 8 दिवसात वनविभाग कोणती भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अतिक्रमण हटवले नाही तर गवळी समाज आपली गुरे म्हशी घेऊन वनपरिक्षेत्र कार्यालयात धडकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। यामुळे या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।